आज सकाळी सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली. या दुर्दैवी तिहेरी हत्याकांडामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गाव अक्षरशः हादरून गेलंय. आई आणि तिच्या 2 मुलांची तलवारीने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोरामणी गावातील मस्के कुटुंबियांची 3 घरे एकमेकांच्या घराशेजारी आहेत. मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के वय वर्ष 42 आणि त्यांची 12वीतील मुलगी प्रिया वय वर्ष 18, 10वीतील मुलगा शिवराय वय वर्ष 16 हे तिघे राहत होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास दिराने घराच्या गच्चीवर प्रवेश करून झोपेत असलेल्या तिघांवर तलवारीने हल्ला केल्याची माहिती समोर येते. या हल्ल्यात गायत्री, प्रिया आणि यांचा मृतदेह गच्चीवरच आढळून आला, तर शिवरायचा मृतदेह घराच्या बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला आहे. ठसे तज्ज्ञ, गुन्हे शाखा आणि अन्य पथके तपासासाठी दाखल झाली असून पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. दरम्यान गायत्री मस्के या विधवा असून त्या आपल्या 2 मुलांसह राहत होत्या. शेजारी सख्ख्या दिरांची घरं असल्याने शेतजमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडले असावे असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातो आहे. पतीच्या निधनानंतर तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलांचा सांभाळ सुधाकर मस्के यांच्या निधनानंतर गायत्री मस्के यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ तळहाताच्या फोडाप्रमाणे केला. मात्र काका पप्पू मस्केसोबत संपत्तीचा वाद सुरू होता. प्रिया हिने 12वीच्या परीक्षेत चांगला अभ्यास केला, तर शिवराज यांनी 10वीच्या परीक्षेत चांगले गुण घेतले होते. त्याला 10वीत 61.82 गुण मिळाले होते, तर प्रिया हिचा 12वीचा निकाल होता. प्रियाला 68.83 गुण मिळाले होते, तर उद्या तिचा नीटचा पेपर होता. आणि या घटनेमुळे एकाच वेळी 3 जीव गमवावे लागले आणि या एका होतकरू मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न कायमचे अधुरे राहिल्याची गावात चर्चा होती. बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्हा या घटनेनं हादरला आहे. या भीषण घटनेमुळे बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.